सांगली सातारा विधान परिषदेसाठी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी महायुतीच्या वतीने भाजपचे धैर्यशील कदम, महाविकास आघाडीकडून शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील तसेच सातारा जिल्ह्यातील अभयसिंह खाशेराव जगताप यांच्यासह 7 जणांनी 13 अर्ज दाखल केलेत। या निवडणुकीसाठी एकूण 8 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केलेत। मंगळवारी उमेदवारांची अर्जांची छाननी होईल। काँग्रेसकडून 2 अर्ज दाखल करण्यात आले, त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरू होती। विधान परिषदेसाठी भाजपकडून इच्छुकांची संख्या अधिक होती, त्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता। मात्र अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांसह बडे नेते उपस्थित राहिले। जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांच्याकडे राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने राजकीय पक्षांची धावपळ सुरू होती। सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली। अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती। सांगली सातारा विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अपक्ष अशा 7 उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केलेत। यापूर्वी शिवसेनेच्या वतीने तानाजी पाटील यांचा अर्ज दाखल झाला होता, त्यामुळे निवडणुकीसाठी एकूण 8 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले। एसटी विभागीय कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या सांख्यिकी विभागातील वरिष्ठ लिपिक विनायक कदम याला नातेवाईकांनी कार्यालयात चपलेने चोप देत बेदम मारहाण केली आहे। एसटीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतरच हा प्रकार घडला। कदम याला चोप दिल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे। या प्रकारानंतर सांगली शहर पोलिसांनी कदम याला ताब्यात घेतलंय। सायंकाळी उशिरा कदम याच्या विरुद्ध पीडित महिलेने गुन्हा दाखल केलाय। पीडित महिला एसटीच्या विभागीय कार्यालयात काम करते। संशयित वरिष्ठ लिपिक विनायक कदम हा सांख्यिकी विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे। कदम हा पीडित महिलेकडे गेल्या अनेक दिवसांपासून वाकड्या नजरेने बघत होता। या प्रकारामुळे पीडित महिला घाबरली। वरिष्ठ अधिकारीच असा प्रकार करत असल्यामुळे तिने नातेवाईकांना हा प्रकार सांगितला। 16 मे 2026 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास संशयित कदम हा पीडित महिलेजवळ गेला। तू मला आवडतेस, माझ्याबद्दल काय विचार करायचा ठरवलेस अशी विचारणा केली। तसेच पीडितेकडे शरीर सुखाची मागणी केली। या प्रकारामुळे पीडिता घाबरली। कदम याच्याविषयी पीडितेने वरिष्ठांकडे तक्रार केली, परंतु त्याची दखल घेतली नाही। सोमवारी एसटीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम विभागीय कार्यालयात होता। सर्व अधिकारी एकत्र जमले होते। कार्यक्रम संपल्यानंतर त्याला जाब विचारण्यासाठी पीडित महिलेचे नातेवाईक आले। त्यांनी कदमला घेऊन चोप देण्यास सुरुवात केली, त्यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला। संतप्त नातेवाईकांनी त्याला शिव्यांची लाखोली वाहत चपलेचा देखील प्रसाद दिला। कदम याला बेदम चोप दिल्यानंतर कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी संतप्त नातेवाईकांची कशीबशी समजूत काढून त्यांना आवरलं। सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कार्यालयात येऊन कदम याला ताब्यात घेतले। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकतर्फी होईल आणि महायुतीला पूर्ण यश मिळेल यात कोणतीही शंका नसल्याचा विश्वास राज्याचे उच्चतंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलाय। जर निवडणूक झालीच तर 90% मते महायुतीला मिळतील असा दावाही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपाचे धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी ही जागा लढवत आहे। पक्षाच्या राज्य आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने धैर्यशील कदम यांची उमेदवारी निश्चित केली आहे। विरोधकांनी अर्ज भरण्याबाबत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, लोकशाहीत मॅनेज झाले असा आरोप टाळण्यासाठी अनेकदा विरोधक अर्ज भरतात। शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी अर्ज भरलाय। आमचं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे करीत आहेत। आमचे नेते त्यांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन करतील। भाजपचे नगरसेवक संपर्कात असल्याच्या विरोधकांच्या दाव्याला त्यांनी राजकारणात असे म्हणत राहायचं असतं असं म्हणून फेटाळून लावलं। दरम्यान शिवसेनेचे बंडखोर उमेदवार तानाजी पाटील यांच्याबद्दल बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की ते माझे चांगले मित्र आहेत। अनेक वेळा त्यांच्या घरीही गेलोय। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते त्यांना आवाहन करतो की त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढतील आणि भविष्यात त्यांना काहीतरी चांगलं दिलं जाईल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे।
सांगली सातारा विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या वतीने अर्ज भरण्यात आला. तो जागा वाटप होण्यापूर्वी भरण्यात आला. राजकारणात प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. राजकारणात काम करताना एकमेकांची मने दुखावली जातात, पण पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि मी एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे उद्गार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगलीत काढले. आम्ही महायुती म्हणून काम करत आहोत. शंभूराजे महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील, त्यामुळे महायुतीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ग्रामविकास मंत्री पाटील बोलत होते. ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, भाजप आणि महायुतीने धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. आम्ही सर्वजण उमेदवारी अर्ज भरायला आलोय. दोन्ही जिल्ह्यातील महायुतीची परिस्थिती पाहता एकतर्फी निर्णय होईल. सांगली सातारा जिल्ह्यातील मतदारांची संख्या पाहता महायुतीचा उमेदवार विजयी होईल. जयकुमार गोरे आपल्यावर होणाऱ्या टीकेला आणि आंदोलनांना प्रत्युत्तर देताना म्हणालेत, ज्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले ते लोक चर्चेत राहण्यासाठी माझ्यावर टीका करीत आहेत. जर या लोकांनी टीका केली नसती तर प्रसारमाध्यमांनी मला प्रश्न विचारले नसते, असंही ते म्हणाले. दरम्यान भाजपकडे शेखर गोरे यांनी उमेदवारी मागितली होती. उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्यात थोडीशी नाराजी असणं स्वाभाविक आहे. नाराजी असली तर एकत्र मिळून काम करतील आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणतील असा विश्वास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलाय. पक्ष शेखर गोरे यांच्या पाठीशी उभा राहील आणि त्यांना भविष्यात योग्य ठिकाणी संधी दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जिल्ह्यातील मुस्लिम समाजावर विविध प्रकारे अन्याय आणि अत्याचार होत आहेत. समाजात जातीय तेढ निर्माण करून दंगला घडवण्याचा वारंवार प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत मुस्लिम समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. विनापरवानगी किंवा बेकायदेशीरपणे मुस्लिम समाज संबंधित वास्तू बांधकामाचे अवेळी पाडकाम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राज्य शासनाकडून फौजदारी दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने विविध मागण्यांबाबतचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. चिंतामणी नगर येथून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. कोणत्याही घोषणा न देता काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्यात आला. या निवेदनात म्हटलंय की हिंदुत्वाच्या नावाखाली काही व्यक्ती, काही मोजकेच लोक मुस्लिम समाजाविरुद्ध बिनबुडाचे आरोप माध्यमांमधून करत असून प्रशासनावर दबाव आणून एकतर्फी आणि बेकायदेशीर कारवाया घडवून आणल्या जात आहेत. प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता मुस्लिम समाजाच्या धार्मिक कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वास्तू, ती कच्ची असो किंवा पक्की किंवा पत्रा शेड, सर्व बेकायदेशीर पद्धतीनुसार हजारो पोलिसांच्या बंदोबस्तात रात्री अपरात्री पडण्याचं काम महापालिका आणि जिल्हा प्रशासन करत आहे. विना नोटीस बेकायदेशीररित्या बांधकाम पाडण्यामागे अधिकारी यांच्या हेतूची तपासणी व्हावी. संबंधित तपासणी दोषी आढळणारे अधिकारी यांच्याकडून भरपाईची कारवाई होऊन त्यांना बडतर्फ करण्यात यावं. सांगली शहर आणि परिसरात नेहमी दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सर्व नेत्यांवर योग्य त्या कलमाखाली तात्काळ फौजदारी कारवाई करून त्यांना हद्दपार, तडीपार करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीत नाती-गोती, आकर्षण यांना भुलू नका. महायुतीचे मतदार आहात हे विसरू नका. साताराचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे महायुतीचे उमेदवार आहेत, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका सदस्यांना मतदानाबाबत सूचना दिल्या. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी येथे भाजपचे सांगली सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य मतदारांशी त्यांनी संवाद साधलाय. पालकमंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धैर्यशील कदम यांना दिलेला शब्द पाळला. सांगलीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांना दिलेला शब्दही पाळणार आहेत. भाजपमध्ये संयम पाळावा लागतो. विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयम पाळला, त्यामुळे त्यांना संधी मिळाली. आज विनोद तावडे राज्यसभेचे खासदार आहेत तर बावनकुळे मंत्री झाले, त्यामुळे सम्राट महाडिक यांनीही संयम पाळावा. त्यांना दिलेला शब्द पाळणार आहे असं ते म्हणालेत. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार मनोज घोरपडे यांनी मनोगत व्यक्त करताना ही निवडणूक एकतर्फी असून उमेदवार धैर्यशील कदम यांना मोठ्या फरकाने विजय करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील तब्बल 220 कर्मचारी 31 मे रोजी सेवानिवृत्त झालेत. यामध्ये सर्वाधिक 165 कर्मचारी शिक्षण विभागातील आहेत. त्यामुळे अनेक विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होती आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील 165 कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने शाळांच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक कामकाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय आरोग्य विभागातील 23 कर्मचारी, सामान्य प्रशासन विभागातील 16 कर्मचारी, ग्रामपंचायत विभागातील 9 कर्मचारी, बांधकाम विभागातील 3 कर्मचारी, बालकल्याण विभागातील 3 तसेच पशुसंवर्धन विभागातील 1 कर्मचारी सेवेतून निवृत्त झालेत. अर्थ, जलसंधारण आणि कृषी विभागातील कोणताही कर्मचारी यावर्षी सेवानिवृत्त झालेला नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त राहिल्यास विविध विभागांच्या दैनंदिन कामकाजावर ताण वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आलाय. त्यांच्या दीर्घ सेवा काळातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. दरम्यान रिक्त पदे भरणे आणि आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत प्रशासनाने हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सांगली एसटी आगारामध्ये एसटीचा 78वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या वर्धापन दिनानिमित्त आज सांगलीहून मुंबईकडे जाणारी लाल परी आकर्षक फुलांनी सजवण्यात आली. याचबरोबर फलाट क्रमांक 1 समोर रांगोळ्या सुद्धा काढण्यात आल्या होत्या. एसटीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तसेच प्रवासी आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या उपस्थितीत केक कापून एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी एसटीच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुलाबपुष्प तसेच साखर पेढे वाटून त्यांना यापुढेही एसटीनेच प्रवास करण्याचं आवाहन केलं. यावेळी प्रवाशांनी सुद्धा एसटीच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त करत अभिनंदन केलंय. एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त आज सांगली एसटी आगारामध्ये एसटीच्या वर्धापन दिनाचा आनंद पाहायला मिळालाय. पिंपरी चिंचवड परिसरातील विषारी दारूच्या दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाने अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीच्या विरोधात विशेष मोहीम राबवली आहे. 3 दिवसात 41 गुन्हे दाखल करून 29 जणांना अटक केली. कारवाईत एका वाहनासह 5,71,765 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली. अवैध दारू निर्माण करणाऱ्या हातभट्टींवर छापे टाकले. दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. तसेच अवैध दारू विक्रेत्यांवरही कारवाई केली आहे. 29 ते 30 मे तसेच 31 मे या 3 दिवसांच्या कालावधीत 57.32 बल्क लिटर देशी दारू, 1015 बल्क लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. तसेच 3.72 बल्क लिटर विदेशी मद्य, 250 बल्क लिटर ताडी देखील जप्त केली आहे. हातभट्टींवर मारलेल्या छाप्यात 10,120 बल्क लिटर कच्चे रसायन जागेवरच नाश करण्यात आले. 3 दिवसांच्या या कारवाईत जिल्ह्यात अवैध दारूचे 41 गुन्हे उत्पादन शुल्क विभागाने नोंदवलेत. या कारवाईत 29 आरोपींना अटक केली आहे तर 5,71,765 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे हे स्वतः या कारवाईत सहभागी झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व निरीक्षक क्षेत्रांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.